Hello students, my name is Swapnil Tambekar and today I am going to talk about how to prepare for preliminary exams for banking. In this video, I am going to discuss about exam pattern, syllabus, study plan and preparation strategy, important topics for preliminary exam, cutoff analysis, mock test, and finally, I will give you a booster dose of motivation. So let's start our today's session with exam pattern. या आजच्या सेशनमध्ये मी अगदी जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी देखील स्ट्रॅटेजी सांगणार आहे, स्टडी प्लॅन सांगणार आहे. त्याचबरोबर हा प्लॅन ज्यांचा ऑलरेडी स्टडी झालेला आहे ते देखील फॉलो करू शकतात. प्रिलिमिनरी एक्झाम क्रॅक करायचं म्हटलं तर बँकिंगमध्ये तितकंच अवघड नाहीये, कारण त्याचा पॅटर्न जर आपण बघितला तर यामध्ये सेम पॅटर्न थ्रू तुम्ही आयबीपीएस पीओ, आयबीपीएस क्लर्क, एसबीआय पीओ, एसबीआय क्लर्क या 4 एक्झाम देऊ शकता. याच्या व्यतिरिक्त जर इन्शुरन्सची एखादी एक्झाम आली तर त्याच्यामध्ये देखील सेम पॅटर्न असतो, फक्त LIC ला थोडासा डिफरंट असतो. बाकी इन्शुरन्सच्या एक्झाम मध्ये देखील सेमच पॅटर्न असतो. त्याच्या व्यतिरिक्त अजून जर कुठल्या एक्झाम्स आल्या FCIच्या, EPOPची, तर याला देखील सेमच पॅटर्न असणार आहे. त्यामुळे यामध्ये जी स्ट्रॅटेजी सांगणार आहे ती त्या एक्झामसाठी देखील लागू पडेल. फक्त RRB पीओ आणि क्लर्क यामध्ये मात्र 2च सेक्शन असतात, त्याची थोडीशी वेगळी स्ट्रॅटेजी आहे. त्याचा देखील व्हिडिओ मी लवकरच बनवेन आणि युट्यूबवर अपलोड करेन. आता ही जी स्ट्रॅटेजी बघणार आहे त्याच्या थ्रू तुम्ही एसबीआय पीओ, एसबीआय क्लर्क, आयबीपीएस पीओ, आयबीपीएस क्लर्क आणि अजून कुठलेही सिमिलर पॅटर्न असणारी प्रिलिमिनरी एक्झाम जी आयबीपीएस कंडक्ट करणार आहे ती क्रॅक करू शकता. सो आपण एक्झाम पॅटर्न आपण अगोदर बघूया. एक्झाम पॅटर्न मध्ये 3 सेक्शन्स तुम्हाला दिसत आहेत. इंग्लिश, न्यूमरिकल ॲबिलिटी ज्याला आपण क्वांटिटी ॲप्टिट्यूड असं बोलतो, त्यानंतर रिझनिंग ॲबिलिटी. न्यूमरिकल ॲबिलिटीला बऱ्याच ठिकाणी क्वांटिटी ॲप्टिट्यूड असं देखील सांगितलेलं आहे. सो क्वांटिटी ॲप्टिट्यूड आणि न्यूमरिकल ॲबिलिटी यामध्ये मला फारसा असा काय फरक दिसून आला नाही, दोन्ही पण जवळपास सेमच आहेत. यामध्ये जो पॅटर्न आहे तो सगळीकडे सेमच आहे. इंग्लिश लँग्वेज 30 क्वेश्चन 30 मार्क्स. न्यूमरिकल ॲबिलिटी या ठिकाणी काही वेळा क्वांटिटी ॲप्टिट्यूड असेल 35 क्वेश्चन 35 मार्क्स. रिझनिंग ॲबिलिटी 35 क्वेश्चन 35 मार्क्स. आणि यासाठी सेक्शनल टाइम असतो, म्हणजे इंग्लिशचा पेपर सेक्शन जो आहे त्यासाठी 20 मिनिट, क्वांटिटी ॲप्टिट्यूड म्हणजे न्यूमरिकल साठी देखील 20 मिनिट आणि रिझनिंग साठी देखील 20 मिनिट, असे टोटल 60 मिनिटं असतात. एका वेळी तुम्ही एकच सेक्शन सॉल्व्ह करू शकता, दुसऱ्या सेक्शनला तुम्ही स्विच करू शकत नाही. याचा जो सिक्वेन्स असतो तो ऑलरेडी आयबीपीएस ने ठरवलेला असतो, त्या सिक्वेन्स मध्येच तुम्हाला पेपर येतात. हा सिक्वेन्स देखील आपण चेंज करू शकत नाही. आता हा सिक्वेन्स कसा येईल ते काय आपण एवढ्याच सांगू शकत नाही, दर एक्झामच्या वेळी हा सिक्वेन्स चेंज केला जातो. त्यामुळे सिक्वेन्सच्या मागे न लागता आपण प्रिपरेशन कसं करायचं हे बघूया. यामध्ये महत्वाचं म्हणजे सेक्शनल कट ऑफ असतो. सेक्शनल कट ऑफ हा फक्त आयबीपीएस पीओ, आयबीपीएस क्लर्क या एक्झामला असतो, आणि कुठली जर इन्शुरन्सची एक्झाम असेल तर इन्शुरन्सच्या एक्झामला देखील सेक्शनल कट ऑफ असणार आहे. एसबीआयच्या कुठल्याच एक्झामला म्हणजे एसबीआय पीओ किंवा एसबीआय क्लर्क यासाठी सेक्शनल कट ऑफ नसतो, फक्त ओव्हरऑल कट ऑफ असतो. 1/4 निगेटिव्ह मार्किंग असतं, रॉंग आन्सर जर दिलं असेल तरच. म्हणजे जर 1 मार्कला 1 क्वेश्चन आहे, जर तुमचा चुकला तर -0.25 तुमचे मार्क्स त्यामधून कट होतील. सो निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळेच तुम्हाला या ठिकाणी गेस वर्क करून चालत नाही. 60 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. तसं बघायला गेलं तर हे इक्वेशन खूपच डिफिकल्ट वर्करनी वाटू शकतं, पण प्रॅक्टिस केल्यानंतर माझ्या मते तुम्हाला हे खूप इझी बनून जाईल. तर आता प्रॅक्टिस कशी करायची नेमकं हे देखील आपण बघूया. त्याच्या अगोदर आपण सिलेबस बघूया. क्वांटिटी ॲप्टिट्यूड हा जो आपला सेक्शन आहे किंवा न्यूमरिकल ॲबिलिटी ज्यामध्ये 35 मार्क्स आहेत, 35 क्वेश्चन्सला 20 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचा असतो. तर हा आपला जो बुक मध्ये दिलेला सिलेबस असतो सगळीकडे तो आहे. पहिल्यांदा म्हणजे नंबर सिरीज, डेटा इंटरप्रिटेशन ज्यामध्ये टेबल डीआय जास्त करून विचारला जातो, पाय चार्ट,
बार ग्राफ हे देखील यामध्ये विचारले जाऊ शकतात. मिक्स डीआय प्रिलिम साठी विचारण्याची शक्यता फारच कमी आहे. मिक्स किंवा मिसिंग डीआय, मिसिंग इन्फॉर्मेशन डीआय. केसलेट देखील काही वेळा विचारली जाऊ शकते डीआय मधली, पण इझी वाली असते प्रिलिमिनरीच्या लेवलची. त्यानंतर सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन, डेटा सफिशियन्सी, मेन्सुरेशन, ॲव्हरेज, प्रॉफिट अँड लॉस, रेशियो प्रपोर्शन, टाइम वर्क, टाइम अँड डिस्टन्स, प्रोबॅबिलिटी, परम्युटेशन कॉम्बिनेशन, सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, हे जे टॉपिक आहे हे तुम्हाला क्वांटिटी ॲप्टिट्यूड मध्ये विचारले जाऊ शकतात. आता याचा स्टडी कुठून करायचा, तर यासाठी सगळ्यात बेस्ट बुक जर म्हणायला गेला तर मार्केटमध्ये बरीच बुक्स अवेलेबल आहेत. मात्र मी तुम्हाला एस्कॉट हे जे अड्डा 247चं बुक अवेलेबल आहे हे परचेस करायला सांगेन. एस्कॉट याच्यासोबतच तुम्ही RS अगरवाल हे देखील परचेस करू शकता. हे फक्त मी प्रिलिम साठी सांगत आहे, एस्कॉट किंवा RS अगरवाल दोन्हीपैकी कुठलेही चालेल. पण माझ्या मते बुक न एक कुठलं तरी बुक तुम्ही घेऊन एस्कॉट सफिशियंट राहील. त्यासोबतच तुम्ही जर वेगवेगळ्या वेबसाईट असतात, जसं bankersata.com आहे, त्याचबरोबर ग्रेडअप आहे, यावर ज्या फ्रीमध्ये क्विजेस अवेलेबल असतात त्या जरी सॉल्व्ह केल्या तरी सफिशियंट राहतील. एक बुक कुठलं तरी तुम्हाला घ्यावं लागेल. मी रिकमेंड करेन एस्कॉट, अड्डा 247 पब्लिकेशनचं. त्यानंतर रिझनिंग ॲबिलिटी. रिझनिंग हा सेक्शन खूपच इझी आहे. रिझनिंग मध्ये सिटिंग अरेंजमेंट, पझल, इनइक्वालिटी, सिलॉगिझम, इनपुट आउटपुट, डेटा सफिशियन्सी, ब्लड रिलेशन, ऑर्डर अँड रँकिंग, अल्फान्यूमेरिक सिरीज, डायरेक्शन अँड डिस्टन्स अँड क्रिटिकल रिझनिंग. क्रिटिकल रिझनिंग हे प्रिलिमला येत नाही, हा फक्त मेन्सचा पार्ट आहे, प्रिलिमला आतापर्यंत आलेला नाही. यासाठी देखील मी तुम्हाला एस रिझनिंग हे जे बुक आहे अड्डा 247चं ते रिकमेंड करेन. हे बुक सगळ्यात बेस्ट आहे. एक कुठलं तरी हार्ड कॉपी मध्ये तुमच्याजवळ असलं पाहिजे, ते हे ठेवा. आणि बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत त्याची प्रॅक्टिस तुम्ही वेबसाईटवरून मगाशी मी सांगितलेला करू शकता. bankersata.com, ग्रेडअप, त्याचबरोबर अफेअर्स क्लाउड, एक्झाम पंडित, अशा बरेचशा वेबसाईट अवेलेबल आहेत. त्यावर तुम्हाला डेली क्विजेस फ्रीमध्ये अवेलेबल होत असतात. पण त्याच्या अगोदर तुम्हाला एक बुक कुठलं तरी कम्प्लीट करावं लागेल. यासोबत अड्डा 247 पब्लिकेशनचं पझल्सचं एक सेपरेट बुक आहे, ते देखील तुम्ही घेऊ शकता. पझल अँड सिटिंग अरेंजमेंटचं ते बुक घेतलं तर ते देखील तुमच्या प्रिलिमसाठी देखील उपयोगी पडेल आणि मेन्ससाठी देखील उपयोगी पडणार आहे. त्यानंतरचा सेक्शन आहे इंग्लिश. इंग्लिशसाठी जे एक कुठले तरी बुक तुम्हाला परचेस करावं लागेल. सगळ्यात बेस्ट अगेन अड्डा 247 यामध्ये देखील डॉमिनेट करतं एस इंग्लिश. हे जे बुक आहे हे तुम्ही अड्डा 247च्या ऑफिशियल वेबसाईटवरून घेऊ शकता किंवा फ्युचर प्रोच्या कुठल्याही जवळच्या ब्रांचवर जा, तिथं तुम्हाला हे डिस्काउंट रेटमध्ये मिळून जाईल. हे एक बुक तुम्ही परचेस करा आणि बाकीचं सगळं प्रिपरेशन तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे. त्यासाठी मगाशी ज्या वेबसाईट मी सांगितल्या त्या वेबसाईट तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. याचा जो सिलेबस आहे तो बुकमध्ये दिलेला, म्हणजे कोणतेही बुक तुम्ही ओपन करा त्यामधला हा सिलेबस आहे. क्लोज टेस्ट, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, एरर डिटेक्शन, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट, सेंटेन्स करेक्शन, पॅरा जंबल, फिल इन द ब्लँक्स, पॅरा कम्प्लिशन किंवा सेंटेन्स कम्प्लिशन. आणि रिसेंट काही न्यू पॅटर्न अवेलेबल झालेले आहेत, जसं की सेंटेन्स रिशफल, ज्यामध्ये एकच सेंटेन्स असतं त्यामधलं जे पार्ट्स असतात ते रिशफल केलेले असतात. त्याचबरोबर स्पेलिंग मिस्टेक्स हे देखील फाइंड आउट करायचे असतात. हा झाला आपला सिलेबस. आता सिलेबस तर भरपूर आहे, पण आपण स्टडी प्लॅन जो बनवणार आहे तो व्यवस्थित जर बनवला आणि व्यवस्थित प्रिपरेशन स्ट्रॅटेजी जर तुम्ही फॉलो केली तर माझ्या मते तुम्ही 1 ते 2 महिन्यामध्ये प्रिलिमचं प्रिपरेशन करून प्रिलिम क्रॅक करू शकता. सो कुठलीही एक्झाम जर तुम्हाला टार्गेट करायचे असेल तर सगळ्यात अगोदर तुमच्या हातात मिनिमम किती दिवस आहे हे अगोदर बघायला पाहिजे. सपोज आता तुमची एक्झाम अपकमिंग आहे SBI क्लर्क, जी जून महिन्यामध्ये होणार आहे, म्हणजे आतापासून तुमच्याजवळ जवळपास एक 40 दिवसाचा वेळ आहे. आणि माझ्या मते कुठलेही नोटिफिकेशन आल्यानंतर जवळपास प्रत्येक एक्झामला
40 मिनिमम 1 ते 1.5 महिने तुम्हाला मिळतच असतात. सो मिनिमम तुम्ही धरून घ्या 30 डेज आणि मॅक्सिमम आता डिपेंड राहील. मॅक्सिमम सपोज तुम्ही लवकर प्रिपरेशन सुरू केलं तर 3 मंथ्स 4 मंथ्स असं देखील असू शकतं. म्हणजे तुम्ही एक्झाम कुठली टार्गेट करताय यावर मॅक्सिमम डेज अवलंबून राहणार आहे. पण मॅक्सिमम डेजवर आपण जाणार नाही, मिनिमम डेज मध्ये कसं आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे यावर आपण फोकस करणार आहोत. 30 डेज मध्ये तुमचं डेफिनेटली प्रिपरेशन होऊ शकतं किंवा मिनिमम 2 ते 3 महिन्यामध्ये देखील तुमचं एकदम डेफिनेटली प्रिलिमच्या लेवलचं प्रिपरेशन होऊ शकतं. आता हे प्रिपरेशन करण्यासाठी स्टेप 1, स्टेप 2 आणि स्टेप 3 तुम्हाला फॉलो करावे लागतील. पहिल्यांदा काय करायचं तर आता जो मी तुम्हाला सिलेबस सांगितला तो सगळा सिलेबस कव्हर करायचा आणि सगळे तुमचे बेसिक जे आहेत ते क्लिअर करायचे. बेसिक नॉलेज खूप खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्याजवळ नॉलेज नसेल तर तुम्ही हा एक्झाम क्रॅक करू शकत नाही. त्यामुळे बेसिक जे नॉलेज आहे ते अगोदर तुम्ही बेसिक क्लिअर करा. त्यानंतर बेसिक क्लिअर करताना तुम्हाला आता प्रिलिम तुम्ही टार्गेट करत आहात तर प्रिलिमच्या दृष्टीनं काही महत्वाचे टॉपिक आहेत त्यांना आपण प्रायोरिटी द्यायची आहे. तो आयएमपी टॉपिक कोणते आहेत ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर एकदा का तुम्ही हे आयएमपी टॉपिक कव्हर केले, त्यातलं बेसिक कव्हर केलं की हे कव्हर केल्या केल्या एखादा टॉपिक कव्हर केला ना की लगेच त्याच्यावरची टॉपिक वाईज टेस्ट द्यायची. टॉपिक वाईज टेस्ट दिल्यामुळे त्याचं प्रिपरेशन तुमचं कितपत झालेलं आहे हे लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल तुम्ही सिलॉगिझमचा स्टडी केला की सिलॉगिझम एकदा का तुम्ही सगळं बेसिक कव्हर केलं की त्याच्यावरची टाइम लावून एक टॉपिक वाईज टेस्ट द्या. म्हणजे त्याचं किती प्रिपरेशन तुमचं झालेलं आहे हे तुमच्या लक्षात येईल. टॉपिक वाईज टेस्ट झाल्यानंतर एकदा का तुम्ही सगळा सिलेबस कव्हर केला एखाद्या सेक्शनचा त्यानंतर तुम्हाला सेक्शनल टेस्टकडे वळायचं आहे. सेक्शनल टेस्ट ह्या कंपल्सरी तुम्हाला द्यायच्या आहेत. सेक्शनल टेस्ट तुम्ही प्रत्येक सेक्शनच्या 5-5 किंवा 10-10 तुम्ही देऊ शकता. पीओ लेवलच्या देखील द्या आणि काही प्रिलिम लेवलच्या देखील द्या. तुम्ही 5 पीओ 5 प्रिलिम किंवा 3 पीओ 2 क्लर्क लेवल या लेवलचे देखील अशा देखील सेक्शनल टेस्ट देऊ शकता. प्रिलिम साठी बोलतोय मी. आणि एकदा का सेक्शनल टेस्ट मध्ये तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप झाला की मग तुम्ही फुल लेंथ मॉक टेस्टला मूव्ह करू शकता. सो हा बेसिक एकदम सिंपल स्टडी प्लॅन आहे. सगळ्यात अगोदर बेसिक क्लिअर करा. आयएमपी टॉपिक कोणते आहेत ते आयडेंटिफाय करा. त्या टॉपिक वाईज टेस्ट द्या टाइम देऊन. त्याच्यानंतर सेक्शनल टेस्ट द्या. सेक्शनल टेस्ट मध्ये कॉन्फिडन्स आल्यानंतर फुल लेंथ मॉक टेस्टला मूव्ह करा. आता इम्पॉर्टंट टॉपिक कोणते आहेत ते देखील मी तुम्हाला सांगतो. क्वांटिटी ऍप्टिट्यूड. या क्वांटिटी ऍप्टिट्यूड मध्ये जेवढे मी टॉपिक सांगतो ना तेवढेच टॉपिक तुम्हाला प्रिलिम साठी करायचे आहे. नंबर सिरीज, डेटा इंटरप्रिटेशन यामध्ये देखील सिंपल डीआय म्हणजे तुमचं टेबल डीआय, लाईन ग्राफ, बार ग्राफ, मिक्स चार्ट देखील करण्याची काही गरज नाहीये. डेटा इंटरप्रिटेशन साठी तुम्हाला 3 कॉन्सेप्ट लागतात. एक म्हणजे ऍव्हरेज, त्यानंतर रेशिओ आणि त्यानंतर पर्सेंटेज. या 3 फक्त तुम्हाला कॉन्सेप्ट लागतात. पण त्या डीआयच्या दृष्टीने छोट्याशा कॉन्सेप्ट आहेत. तेवढ्या तुमच्या डीआय शिकता शिकता कव्हर होऊन जातील. त्यानंतर सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन एवढेच टॉपिक तुम्हाला प्रिलिम साठी सफिशियंट आहे. क्वांटिटी ऍप्टिट्यूड बघा फार लिमिटेड आहे. एकदम लिमिटेड आहे प्रिलिम साठी, अगदी मेन साठी देखील. सो त्यामुळे तुम्हाला एवढेच टॉपिक करायचे. बस एवढंच करा पण परफेक्ट करा. आता एवढंच केल्यानंतर तुम्ही किती मार्क्स मिळवू शकता तर याचं वेटेज देखील मी तुम्हाला सांगतो. तर नंबर सिरीजवर तुम्हाला साधारणपणे 5 क्वेश्चन विचारले जातात. डेटा इंटरप्रिटेशनवर तुम्हाला 5 ते 10 क्वेश्चन विचारले जातात. क्लर्कची असेल तर 5, पीओची प्रिलिम असेल तर 10 क्वेश्चन. अप्रॉक्सिमेशन, सिम्प्लिफिकेशन यामध्ये देखील 5 ते 10. क्लेरिकलची प्रिलिम असेल तर 10 क्वेश्चन आणि जर तुमची पीओची असेल तर 5 क्वेश्चन आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन वरचे 5 क्वेश्चन. असं मिळून 5, 10, 15, 20. सो हे टोटल जे आहे 35 पैकी टोटल इथं 20 ते 25 मार्क्स आपले कव्हर होतात. तुम्ही कुठलीही एक्झाम घ्या 25 मार्क तुमचे इथं कव्हर होणार म्हणजे होणार. फक्त यामधलं वेटेज कमी जास्त होऊ शकतं. म्हणजे काही वेळा नंबर सिरीज तुम्हाला पडणार नाही, मग त्याच्याऐवजी अप्रॉक्सिमेशन जास्त पडतील. काही वेळा तुम्हाला डीआय ला 10 क्वेश्चन पडतील, मग ते 5 कमी कुठे होतील, मे बी नंबर सिरीज विचारणार नाही, क्वाड्रॅटिक इक्वेशन विचारणार नाही, सिम्प्लिफिकेशनचे 10 विचारले जातील.
सो हे मागं पुढे थोडंफार होऊन इथं मात्र तुमचे 20 ते 25 मार्क्स पक्के होणार आहे. उरलेले जे टॉपिक आहे यावर उरलेले मार्क्स म्हणजे जवळपास 10 मार्क्स अवलंबून असणार आहे. सो तुमचे 10 मार्क्स हे टोटली या वर्ड प्रॉब्लेम्सवर डिपेंड असणार आहे. आता लॉजिकली विचार केला तर हे 10 मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला 2 महिने तयारी करावी लागेल. पण हे 20 ते 25 मार्क्स मिळवण्यासाठी फक्त 15 ते 20 दिवसाचा स्टडी सफिशियंट आहे. 1 महिन्यामध्ये तुमचं हे कव्हर होऊ शकतं. त्यामुळं पहिला तुम्ही काय करायचं क्वांटिटी ऍप्टिट्यूड मध्ये हे जे 20 ते 25 मार्क्स आहेत ना हे सिक्युअर करायचे. मिनिमम एवढे मार्क्स तुम्हाला पडलेच पाहिजे. मी तर म्हणेन मिनिमम 25 पडलेच पाहिजेत. एकही वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह न करता तुम्हाला मिनिमम क्लेरिकल किंवा पीओ प्रिलिमला 25 मार्क्स पडू शकतात. जर तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट असेल तर 25 तुम्हाला लवकर पडतील आणि उरलेला वेळ मग तुम्ही वर्ड प्रॉब्लेमला देऊ शकता. पण मोस्ट ऑफ द टाइम्स असं मी ऑब्झर्व केलेलं आहे की ह्या 20 मिनिटांमध्ये हे 25 क्वेश्चनच बऱ्याच जणांना अटेम्प्ट होत नाही. जर हे 25 क्वेश्चन तुम्ही फक्त 10 ते 12 मिनिटांमध्ये अटेम्प्ट केला तर उरलेले 10 ते 12 उरलेले एक 8 ते 10 मिनिटं किंवा 10 ते 12 मिनिटं तुम्ही वर्ड प्रॉब्लेमला देऊ शकता आणि मग 25 तुमचे 30 किंवा अगदी 35 देखील अटेम्प्ट होऊ शकतात. पण हे कशावर डिपेंड आहे तर तुम्ही हे जे 25 क्वेश्चन्स आहेत हे किती फास्ट करता यावर तुम्ही वर्ड प्रॉब्लेम किती अटेम्प्ट करता हे डिपेंड असणार आहे. त्यामुळे खूप इझी आहे क्वांटिटी ऍप्टिट्यूड. तुमचं कितीही वीक असू द्या क्वांटिटी ऍप्टिट्यूड मॅथ्स काही टेन्शन घेण्याची गरज नाही. फक्त एवढेच टॉपिक करा, भरपूर प्रॅक्टिस करा. तिथं फक्त नंबर्स चेंज होतील. क्वेश्चन डिफिकल्ट यामध्ये जास्त काही येऊ शकत नाही. एवढंच करायचंय पण परफेक्ट करायचं. त्यानंतर येतो आपला रिझनिंगचा सेक्शन. रिझनिंग मध्ये मात्र तुम्हाला क्वांट सारखं असं सिलेक्टिव्ह बनून नाही चालणार. रिझनिंगचे सगळेच टॉपिक इम्पॉर्टंट आहे. त्यातल्या त्यात पझल आणि सिटिंग अरेंजमेंट हे मात्र खूप जास्त इम्पॉर्टंट. हे तुमचे 5 स्टार वाले टॉपिक म्हणायचे. हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक पझल आणि सिटिंग अरेंजमेंट. या दोन ह्याच्यावरच ना जवळपास तुमचे 35 पैकी 15 ते 20 क्वेश्चन कव्हर होते. 15 ते 20 क्वेश्चन. आणि याची लेवल जी असते ना पझल सिटिंग अरेंजमेंट याची लेवल खूप व्हॅरी होत असते. कसं असतं की अगोदर क्लेरिकल प्रिलिम लेवलचे असतात अगदी जे 2 ते 3 मिनिटांमध्ये सुटतात. त्यानंतर येतात पीओ प्रिलिम लेवलचे ज्याला थोडंसं एक अर्धा मिनिट एक्स्ट्रा लागतो क्लर्क प्रिलिम पेक्षा. आणि त्यानंतर येतात मेन्स लेवलचे ज्याला सॉल्व्ह करण्यासाठी 15 ते 20 मिनिटं द्यावी लागतात मॅक्सिमम. 10 मिनिटांमध्ये सॉल्व्ह होतात बट एक डोक्यामध्ये घेऊन चला की 10 ते 15 मिनिटाचं एक पझल सिटिंग अरेंजमेंट असलं तर ते पीओ मेन्स किंवा क्लर्क मेन्सच्या लेवलचं आहे. पण सिटिंग अरेंजमेंट पझल क्लेरिकल किंवा पीओ प्रिलिमला खूप इझी लेवलचे येतात. त्याचा प्रॅक्टिस आपण डेफिनेटली करू शकतो. उरलेल्या टॉपिक मध्ये इनपुट आउटपुट हा तसा प्रिलिमला जास्त विचारला जात नाही पण तरी देखील विचारला जाऊ शकतो. तुम्ही त्याचं प्रिपरेशन करून ठेवा. क्रिटिकल रिझनिंग हा जो पार्ट आहे हा फक्त आणि फक्त मेन्सला विचारला जातो. हा प्रिलिमचा पार्ट नाही. सो हे 35 क्वेश्चन्स हे 15 क्वेश्चन किंवा 20 क्वेश्चन उरलेले 15 किंवा 20 क्वेश्चन हे मिसलेनियस म्हणजेच या उरलेल्या टॉपिक मधले असतात. मग हे 35 क्वेश्चन आपल्याजवळ टाइम आहे 20 मिनिट. बघायला तसं खूप खूप म्हणजे खूप असं 20 मिनिटांमध्ये 35 क्वेश्चन कसं होणार असं वाटतं. पण ट्रस्ट मी तुम्ही जर प्रॅक्टिस केला तर हे 35 क्वेश्चन 20 मिनिटांमध्ये नाही तर तुम्ही 18 मिनिटात सॉल्व्ह कराल आणि 2 मिनिटं बसून राहाल. आपले असे बरेच स्टुडंट्स आहेत जे रिझनिंग मध्ये 35 आउट ऑफ 35 स्कोर करतात आणि 2 मिनिटं अगदी बसून राहतात. कारण यामध्ये बघा फक्त आणि फक्त प्रॅक्टिसच करायचं आहे. रिझनिंग मध्ये कुठलाही फॉर्म्युला लक्षात ठेवायचा नाही, काही तुम्हाला मेमराईज करायचं नाही आहे. त्यामुळं फक्त प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस बस. जर तुम्ही रिझनिंग मध्ये कमी पडत असाल तर तुम्ही प्रॅक्टिस मध्ये कमी पडताय. त्यामुळे प्रॅक्टिस करा. तुम्हाला सुरुवातीला थोडस वेळ लागेल पण हळूहळू एक लेवल अशी येईल की तुम्हाला वाटेल की रिझनिंग म्हणजे प्रिलिमचं काहीच नाहीये. त्याच त्याच गोष्टी सगळ्या रिपीट होत आहेत. सो 20 मिनिटांमध्ये 35 क्वेश्चन डेफिनेटली होऊ शकतात. प्रॅक्टिस करा, नक्की तुम्हाला जमतील. त्यानंतर येतो इंग्लिश. इंग्लिशचा सेक्शन हा खूपच इम्पॉर्टंट सेक्शन आहे कारण इंग्लिशला सोडून तुमचं फायनल सिलेक्शन होऊ शकत नाही. याला मी सायलेंट किलर म्हणतो.
का सायलेंट किलर आहे हा? कारण ह्यातले जे क्वेश्चन आहेत ना, काय क्वेश्चन आहेत बघा, क्लोज टेस्ट वरचे क्वेश्चन, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन वरचे क्वेश्चन, एरर स्पॉटिंग वाले, पॅराजंबल वाले, फिलर्स वाले, हे सगळे क्वेश्चन आपण 10वी-12वीला कव्हर केलेले असतात. वेगळं इथं काहीच विचारलेलं नसतं. काही वेळा फक्त सेंटेन्स रिशफल किंवा वेगळ्या टाईपचा क्वेश्चन न्यू पॅटर्न मध्ये तुम्हाला विचारलं जाईल, पण त्यामध्ये देखील बेसिक सेमच असतं. त्यामुळं काय होतं प्रॉब्लेम, आपण हे भरभर भरभर अटेम्प्ट करत जातो. ज्या ज्या वेळी मी मुलांना अटेम्प्ट किती झाले म्हणतो, त्यावेळी सगळ्यांचे अटेम्प्ट खूप चांगले झालेले असतात. इंग्लिशमध्ये बऱ्याच जणांचे 30 पैकी 25 अटेम्प्ट, 30 अटेम्प्ट, अगदी 30 आउट ऑफ 30 एवढे अटेम्प्ट झालेले असतात. पण ज्यावेळी तुमच्या समोर स्कोर कार्ड येतं, त्यावेळी मात्र तुम्ही हादरून जाता, कारण तुम्ही 25 किंवा 30 अटेम्प्ट केलेले असतात, मात्र मार्क्स तुमचे फक्त 6, 7, 8 असतात. म्हणून याला मी सायलेंट किलर म्हणतो, कारण इंग्लिशमध्ये अॅक्युरेसी खूप इम्पॉर्टंट आहे. क्वांट आणि रिझनिंग मध्ये कसं, तुम्हाला अॅक्युरेसी 100% तुम्ही मेंटेन करू शकता. तुम्ही क्वांट आणि रिझनिंगचे 50 मिळून अटेम्प्ट केले ना, तर मिनिमम 50 मार्क्स पडणार म्हणजे पडणार. पण इंग्लिशचं तसं नाहीये. इंग्लिशला आपण असं सांगू शकत नाही. इंग्लिशमध्ये आपल्याला आपण जे अटेम्प्ट करू ना, आपण जे क्लिक करू तिथे एक्झाम मध्ये, ते करेक्टच वाटत असतं. त्यामुळं इंग्लिशला अॅक्युरेसी खूप इम्पॉर्टंट आहे. यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जर कुठला क्वेश्चन टाईप तुम्ही मला विचाराल, तर तो आहे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. सो याची तयारी करताना देखील, इंग्लिश या सेक्शनची तयारी करताना तुम्हाला रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचीच तयारी करावी लागेल. मी म्हणेन तुमचं फायनल सिलेक्शन हे इंग्लिशवरच डिपेंड आहे. जी मुलं 1 महिन्यात किंवा 1.5-2 महिन्यामध्ये किंवा 3-4 महिन्यामध्ये प्रिलिम क्रॅक करतात, त्यांचं इंग्लिश पहिल्यापासून चांगलं असतं. पण 1 महिन्यात किंवा 15-20 दिवसामध्ये इंग्लिश आपण इम्प्रूव्ह करू शकत नाही. हे लक्षात ठेवा. जर तुमचं इंग्लिश वीक असेल, तर 15-20 दिवसात तुम्ही इंग्लिश इम्प्रूव्ह करू शकत नाही. पण एक गोष्ट तुम्ही करू शकता, रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचं भरपूर प्रॅक्टिस करू शकता. याचं भरपूर प्रॅक्टिस करा. त्याचबरोबर ग्रामरवरचे जर तुम्हाला व्हिडिओज बघायचे असतील, तर आपण युट्यूब चॅनलवर आपल्या ग्रामर लेक्चर मराठीमध्ये अपलोड केलेली आहेत. तेवढी जरी बघितला, तेवढी मोर दॅन सफिशियंट आहे. ते व्हिडिओज बघा. तुम्हाला एकही नवीन रूल पाठ करण्याची गरज नाही, कुठलेही बुक यूज करण्याची गरज नाही. तेवढे रूल्स मोर दॅन सफिशियंट आहे. आता प्रॅक्टिस करतानाच तुम्हाला रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचं खूप जास्त प्रॅक्टिस करायचं आहे. त्याचबरोबर बाकीचे क्वेश्चन टाईप जे आहेत, त्याचं प्रॅक्टिस कुठून करायचं, तर त्यासाठी ज्या वेबसाईट अवेलेबल आहेत, ज्या मगाशी मी मेन्शन केलेल्या, त्या वेबसाईटवरून ज्या क्विजेस येतात, त्या क्विजेस तुम्ही देऊ शकता. आणि इंग्लिश तुमचं खूपच वीक असेल, तर तुम्हाला थोडासा जास्त वेळ द्यावा लागेल. खूप जास्त वेळ द्यावा लागेल. साधारणपणे 3 ते 4 महिन्याची तुम्हाला एक लॉंग टर्म टार्गेट ठेवून इंग्लिशचं प्रिपरेशन करावं लागेल. पण कट ऑफ क्लिअर करण्यापुरतं तरी तुमचं इंग्लिश बऱ्यापैकी असलं पाहिजे, तरच तुम्ही 1 किंवा 2 महिन्यामध्ये ही एक्झाम क्रॅक करू शकता. आता एसबीआयला इंग्लिशला सेक्शनल कट ऑफ नाहीये, त्यामुळे तिथं स्ट्रॅटेजी तुमची थोडीफार चेंज होऊ शकते. तिथं इंग्लिशला तुम्ही कमी मार्क्स पडले तरी क्वांट आणि एलआर मध्ये चांगले मार्क्स मिळवून तुम्ही कट ऑफ क्लिअर करू शकता. पण मॅक्सिमम टाइम्स तुम्हाला इंग्लिशच फायनल सिलेक्शन घेऊन देतं. त्यामुळं इंग्लिशला इग्नोर करू नका. तयारी करताना मी सांगितल्याप्रमाणे आरसी कराच, पण त्याचबरोबर डेली, आता सपोज 1 महिना राहिला आहे, तर डेली इंग्लिशच्या सेक्शनल टेस्ट द्या. कारण हे क्वेश्चन टाईप माझ्या मते एवढे काही डिफिकल्ट नाही आहे. क्वेश्चन टाईप ऑलरेडी 10वी-12वीला झालेलेच आहे. तो म्हणजे काय ऍक्च्युअली सिलेबस नाही आहे इंग्लिशचा, पण हे क्वेश्चन टाईप आपण कव्हर केलेले आहे. त्यामुळे डेली सेक्शनल टेस्ट द्या, त्याचं अनालिसिस करा. 30 दिवस राहिले ना एक्झामला, तुमचं प्रिपरेशन झालेलं आहे, तर 30 दिवसामध्ये 30 सेक्शनल टेस्ट द्या, त्याचं अनालिसिस करा. डेफिनेटली तुम्हाला एक्झाम मध्ये याचा फायदा होईल. तर हा होता आपला सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी. ऑलरेडी मी तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक कोणते हे सांगितलेले आहेत. मध्ये, एलआर मध्ये, इंग्लिशमध्ये कुठले टॉपिक करायचे, कशामधून करायचे, हे सांगितलेलं आहे. परत एकदा मी रिपीट करतो, मध्ये फार तुम्हाला मर्यादित स्टडी करायचा आहे. मिनिमम 25 मार्क्स तुम्हाला मिळवायचे आहेत. रिझनिंग ॲबिलिटीमध्ये तुम्हाला सगळंच करायचं आहे. यामध्ये तुम्हाला स्किप काही करून चालणार नाही. पण सिटिंग अरेंजमेंट आणि पझलवर तुम्हाला जास्त फोकस करायचं आहे. इंग्लिशमध्ये तुम्हाला आरसीवर फोकस करायचा आहे. डेली सेक्शनल टेस्ट द्यायचे आहेत आणि अॅक्युरसी मेंटेन करायची आहे. आता जाऊया आपण स्टडी प्लॅन.
स्टडी प्लॅन आपण बघितलाच. आता जाऊया आपण स्टडी प्लॅन मधला लास्ट पार्ट, फुल लेंथ मॉक टेस्ट. आता मी तुम्हाला सांगितलं की प्रायोरिटी देऊन स्टडी करा. एकदा का तुमचे बेसिक क्लिअर झाले की टॉपिक वाईज टेस्ट द्या. टॉपिक वाईज टेस्ट मध्ये कॉन्फिडन्स आला की सेक्शनल टेस्ट द्या आणि सेक्शनल टेस्ट दिल्यानंतर फुल लेंथ मॉक टेस्ट कडे वळा. प्रिपरेशन झाल्याशिवाय जर तुम्ही मॉक देत असाल तर त्याचा तुम्हाला काहीच उपयोग होणार नाही. आत्ताच्या आता ते मॉक देणे थांबवा. अगोदर तुम्ही बेसिक क्लिअर करणं गरजेचं आहे, त्याशिवाय मॉक टेस्टचा फायदा होत नाही. दुसरी गोष्ट, मेन्स मध्ये एक वेळ तुम्ही कमी मार्क्स देऊन किंवा 2-3 मार्क्स जरी दिल्या तरी सफिशियंट होऊ शकतात. पण प्रिलिम साठी मात्र तुम्हाला भरपूर मार्क्स द्यावे लागतील. कारण प्रिलिम मध्ये स्पीड आणि अॅक्युरेसी या गोष्टी मॅटर करतात, खूप जास्त मॅटर करतात. अगदी अशी देखील स्टुडंट्स मला माहित आहेत की ज्यांची एसबीआय पीओ मेन्स निघालेली आहे, फायनल सिलेक्शन झालंय, पण त्यांचं आयबीपीएस पीओ प्रिलिम निघाले नाही, आयबीपीएस क्लर्क प्रिलिम निघाले नाही. सो स्पीड आणि अॅक्युरेसीसाठी तुम्हाला फक्त आणि फक्त मॉक टेस्टच हेल्प करू शकतात. आता मॉक टेस्ट ह्या कोणत्या द्यायच्या? तर मार्केटमध्ये बरेच चांगले प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत. यामधलं एक म्हणजे अड्डा 247. याच्या मॉक टेस्ट आपल्या फ्युचर प्रो मध्ये देखील अवेलेबल आहेत. त्यानंतर आहे ग्रेडअप. त्यानंतर थर्ड येतं आपलं टेक्स्ट बुक. त्यानंतर ऑलिबोर्ड. त्यानंतर प्रॅक्टिस मॉक. ह्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स आहेत. यातलं प्रिलिमसाठी अड्डा 247, ग्रेडअप आणि टेक्स्ट बुक तुम्ही फॉलो करू शकता. ऑलिबोर्ड जर ऑलरेडी तुमच्याजवळ असेल तर ऑलिबोर्डचं देखील देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. प्रॅक्टिस मॉक असेल तर प्रॅक्टिस मॉक देखील देऊ शकता. आता ह्या मॉक देताना काय करायचं तुम्हाला सांगतो. मॉक ह्या अल्टरनेट द्यायच्या. म्हणजे आज जर तुम्ही ग्रेडअपची दिली तर दुसऱ्या दिवशी अड्डाची द्यायची, तिसऱ्या दिवशी टेक्स्ट बुकची द्यायची, चौथ्या दिवशी ओबीची द्यायची. त्यामुळे मॉक्स ह्या अल्टरनेट करत राहायच्या. सगळ्यात महत्वाचं आहे, कारण प्रत्येक जो प्लॅटफॉर्म आहे त्याचा पॅटर्न एक ठराविक ठरलेला असतो. अड्डाचा पॅटर्न ठरला आहे, ग्रेडअपचा ठरलेला आहे. त्या पॅटर्न मध्ये तुम्ही एकदा कम्फर्टेबल झाला की मग तिथून तुमचं लर्निंग बंद होतं. त्यामुळं तुम्ही ह्या मॉक टेस्ट वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शफल करत राहा. एकदा तुम्ही 1 इयरचा पॅक घ्या. टेक्स्टबुकचा खूपच म्हणजे स्वस्त आहे, माझ्या मते 200-300 रुपयाला आहे, घेऊन टाका. तो ग्रेडअपचा देखील स्वस्त आहे. अड्डाचा आपल्या इथं 500 रुपयाला मिळून जातो. ऑलिबोर्डचा थोडासा कॉस्टली आहे, बट मेन्ससाठी मी ऑलिबोर्ड रिकमेंड करतो. प्रॅक्टिस मॉक देखील मी मेन्ससाठी रिकमेंड करतो. प्रिलिमसाठी देखील तुम्ही ऑलिबोर्ड प्रॅक्टिस मॉक यूज करू शकता. तर हे मॉक टेस्ट किती द्यायचे? तर पहिली गोष्ट, तुम्हाला 2 लेवलच्या एक्झाम द्यायच्या. एक म्हणजे पीओ प्रिलिम आणि दुसरी आहे तुमची क्लर्कची प्रिलिम. पीओच्या प्रिलिम किती द्यायच्या? तुम्ही आता नवीनच प्रिपरेशन सुरू केलेलं आहे, तुमची फर्स्ट अपकमिंग एसबीआय क्लर्क ही प्रिलिम एक्झाम आहे असं आपण कन्सिडर करूया. तर तुम्हाला पीओच्या 25 द्यायच्या आहेत आणि क्लर्कच्या 25 द्यायच्या. अशा टोटल 50 मॉक टेस्ट द्यायचे. आणि फक्त मॉक टेस्ट द्यायच्या नाही, तर याचं अनालिसिस देखील करायचं आहे. नाहीतर फक्त मॉक टेस्ट द्याल, अनालिसिस करणार नाही, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. आणि मॉक टेस्ट कधी द्यायच्या? अगोदर तुमचं बेसिक क्लिअर झालं पाहिजे. बेसिक क्लिअर झाल्यानंतर सेक्शनल झाल्या पाहिजे. सेक्शनल झाल्यानंतर फुल लेंथ मॉक टेस्ट द्यायच्या. पहिल्यांदा तुम्हाला मॉक टेस्टचं अनालिसिस करण्यासाठी खूप जास्त वेळ लागेल, पण तेवढा टाइम तुम्हाला दिला पाहिजे. अनालिसिस मध्ये तुम्हाला अनअटेम्प्टेड क्वेश्चन्स बघायला पाहिजेत, अटेम्प्टेड क्वेश्चन बघायला पाहिजेत, कुठल्या बेटर वेने ते आपण सॉल्व्ह करू शकलो असतो याचा विचार केला पाहिजे. प्रॉपर अनालिसिस करायला पाहिजे. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला माझ्या मते एका मॉक टेस्टचा अनालिसिस करायला 3 ते 4 तास देखील लागू शकतात, किंवा काही जणांना यापेक्षा जास्त वेळ देखील लागू शकतो. पण सुरुवातीला टाइम जास्त हा लागतच असतो. नंतर जसं जसं तुम्ही ह्या मॉक टेस्ट द्याल तस तसा हा अनालिसिसचा टाइम देखील कमी होत जातो. जर तुमच्याजवळ 30 डेज असतील आणि आतापर्यंत तुम्ही कुठलीही प्रिलिम दिली नसेल तर या 30 दिवसामध्ये तुम्ही टोटल 50 मॉक टार्गेट करा, किंवा जो काय डेज तुमच्याजवळ शिल्लक राहिलेले आहेत ते सगळे कॅल्क्युलेट करा. याच्यामध्ये 50 मॉक आपल्याला टार्गेट करायच्या. ज्यांनी जे फ्रेशर्स आहेत त्यांच्यासाठी मी सांगत आहे, आणि ज्यांचा क्लास संपलेला आहे. ज्यांचा क्लास चालू आहे त्यांनी क्लासवरच फोकस करा, याच्यापेक्षा वेगळं काही नाही करायचं. आता हे 50 मॉक टेस्ट मी तुम्हाला का सांगत, तर प्रिलिमची तयारी ना ही एकदाच करायची असते, पण ती अशी करायची असते ना की फ्युचरमध्ये कुठली पण एक्झाम येऊ दे तुमची ती क्रॅक झालीच पाहिजे.
एवढ्या लेवल पर्यंत तुमचं प्रिपरेशन झालं पाहिजे की क्वेश्चन जे प्रिलिमचे असतात ते सॉल्व्ह करताना तुम्हाला तुमच्या माइंडला जास्त स्ट्रेस दिला नाही पाहिजे तुम्ही, म्हणजे माइंडचं इन्व्हॉल्वमेंट त्यामध्ये कमी असलं पाहिजे. जास्त डोकं न वापरता तो ऑटोमॅटिकली पेपर तुमचा सॉल्व्ह झाला पाहिजे, या लेवलचं प्रिपरेशन करायला पाहिजे. सुरुवातीला काय वाटतं की पीओचा मॉक द्यायची किंवा पीओचा पेपर द्यायचा, भरपूर विचार करावा लागेल, भरपूर आपल्याला खूप विचार करून सॉल्व्ह करावा लागेल. तसं नाहीये. एफर्टलेस बनवायचंय तुम्हाला प्रिलिम पेपर. एफर्टलेस म्हणजे 100 क्वेश्चन तुमचे असे झाले पाहिजेत ना, त्यातले 80-90 की अगदी एकदम म्हणजे एफर्टलेस झाले पाहिजे. जसं रोहित शर्मा 6 मारतो तसा एफर्टलेस तुमचं झालं पाहिजे. यासाठी तुम्हाला 50 मॉक टार्गेट करायचे. सुरुवातीलाच करा. बघा तुम्ही 50 मॉक टार्गेट करा. याच्यानंतर ज्यावेळी कुठली पण एक्झाम येईल त्यावेळी फक्त आता जी मी सांगतो ती स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो करायची. आता ज्यांचे तयारी ऑलरेडी झालेली आहे, जे गेले 1 वर्षभर तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी मी स्ट्रॅटेजी सांगतो. त्यांनी काय करायचं, तर एक्झामच्या अगोदर 10 दिवस ज्यांचं तयारी झालेली आहे त्यांच्यासाठी सांगतो, ज्यांचं थोडक्यात एक्झाम राहिलेली आहे, यांनी 10 दिवस अगोदर टोटल 10 into 3 30 मॉक्स द्यायच्या किंवा 10 into 2 20 मॉक्स द्यायच्या. तुम्ही ह्या अगोदर 50 जरी दिल्या असल्या ना तरी इथे ह्या मॉक देणं खूप खूप गरजेचं आहे. गेल्या वर्षी आयबीपीएस क्लर्क प्रिलिम कट ऑफ जरी हाय लागला नसला तरी बरेच जण बाहेर पडलेले आहेत, आणि मी एवढं तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगतो, यात अशी बरीचशी मुलं होती ज्यांची प्रिलिम क्रॅक झाली असती तर मेन त्यांची आरामात निघाली असती. या लेवलचं प्रिपरेशन करणारी मुलं होती ज्यांची अगदी 1-1, 2-2, 3-3 मार्कने प्रिलिम राहिलेली आहे. त्यामुळं तुम्ही प्रिलिमला हलक्यात घेऊ नका अजिबात. शेवटच्या 10 दिवसामध्ये तुमच्या 20 किंवा 30 मॉक प्रिलिमच्या झाल्याच पाहिजेत ऍट एनी कॉस्ट. यामध्ये तुम्ही अजिबात एक्सक्यूज देऊ नका, ओव्हर कॉन्फिडेंट राहू नका. माझ्या अगोदर 100-150 प्रिलिमच्या मॉक झालेल्या आहेत असं काय करू नका. आयबीपीएस क्लर्क प्रिलिमला फार मोठा तुम्हाला तोटा झालेला आहे या गोष्टीचा, त्यामुळं ती मिस्टेक अजिबात रिपीट करायची नाही. ओके, मॉक टेस्ट इम्पॉर्टंट आहेत प्रिलिमसाठी खूपच. त्या स्किप करून तुम्ही डायरेक्ट प्रिलिमच्या एक्झामला जाऊ शकत नाही. सुरुवातीला तुम्हाला थोडं मार्क्स कमी यायला लागतील. आता मार्क्स जे येतात ते कसे नेमकं बघायचे, तर पहिली गोष्ट अनालिसिस करताना तुम्ही क्यूए आणि एलआर चे मार्क्स बघायचे. क्यूए एलआर मध्ये तुमची 100% अॅक्युरेसी आली पाहिजे. ओके, यामध्ये 100% अॅक्युरेसी आली पाहिजे. दुसरी गोष्ट, जे मार्क्स असतात ना ते मार्क्स कधीच बघायचे नाही मॉक अनालिसिस करता. तर तुमचा परफॉर्मन्स त्या मॉक मध्ये कसा गेला. सपोज तुम्ही आज पीओ प्रिलिम दिली तर यामध्ये तुम्ही तुमचे स्कोर आला एक 50 पर्यंत स्कोर आला 50 पर्यंत. तुम्ही ज्यावेळी अनालिसिस करा त्यावेळी तुमच्या लक्षात येईल, अरे इथं तर मला इथं 5 मी क्यूएला जास्त करू शकलो असतो, एलआर ला माझं क्वेश्चन सिलेक्शन चुकलं आणि ह्या 50च्या ठिकाणी मला 60 मार्क्स पडायला पाहिजे होते. म्हणजे तुमचा परफॉर्मन्स काय झाला या ठिकाणी, डाऊन गेला. हे परफॉर्मन्सचं अनालिसिस करण्यासाठी मॉक टेस्ट असतात. मार्क्स कधीही बघायचे नाही. मार्क्स तुम्ही कम्पेअर करा. कुणासोबत कम्पेअर करा, जे आता मुलं एक्झाम देत आहेत ना तुमच्यासोबत तुमचे मित्र असतील त्यांच्याशी कम्पेअर करा. त्याला किती पडलेले आहेत, मला किती मार्क्स पडले हे कम्पेअर करा. दॅट विल बी ओके. पण मार्क्स मला 60च पडले पाहिजेत, 70च पडले पाहिजेत हा अट्टहास तुम्ही सोडून द्या. मॉकचे मार्क्स कधीच बघायचे नसतात. तर तुम्ही तुमच्या परफॉर्मन्सने सॅटिस्फाय आहात का, समाधानी आहात का, ही एकच गोष्ट बघायची. समाधानी नसाल तर त्या ज्या मिस्टेक तुमच्या झाल्या त्या मिस्टेक्स परत रिपीट करायच्या नाही. सिली मिस्टेक्स होतात त्या सिली मिस्टेक रिपीट करायच्या नाही. स्वतःच्या मनाला सांगायचं, सिली मिस्टेकचा एक वेगळा लॉक तयार करायचा नोटबुक मध्ये, त्या मिस्टेक्स पुढे रिपीट करणार नाही असं ठरवायचं. पुढची मॉक टेस्ट देताना देखील असं मनात आणायचं की ज्या मी प्रिव्हियस मॉक टेस्ट मध्ये मिस्टेक्स केल्या त्या ह्या मॉक टेस्ट मध्ये मी मिस्टेक करणार नाही. मॉक टेस्ट खूप खूप इम्पॉर्टंट आहे. एकतर तुमचं स्पीड आणि अॅक्युरेसी त्यामुळे वाढते, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा माइंड सेट तयार होतो. कारण एव्हरी बॅटल इज वोन फर्स्ट इन माइंड. प्रत्येक युद्ध हे अगोदर आपल्या माइंड मध्ये जिंकलं जातं.
त्यामुळे माइंडसेट क्रिएट करण्यासाठी तुम्हाला मॉक टेस्टचा भरपूर म्हणजे भरपूर फायदा होतो. सो मॉक टेस्ट बद्दल सगळं सांगून झालं. तर मॉक टेस्ट बद्दल सांगून झालं असेल तर आपण कट ऑफ अनालिसिस कडे येऊया. आता कट ऑफ अनालिसिस करताना कधीही गेल्या 3 वर्षाचे कट ऑफ बघायचे, त्याच्यापेक्षा अगोदरचे फार अगोदर जाण्याची काही गरज नाही. तर मी तुमच्या समोर रेडीमेड सगळे कट ऑफ दिलेले आहेत. जी मी स्ट्रॅटेजी सांगणार आहे ही या चारही एक्झामला ऍप्लिकेबल आहे. आरआरबी साठी नाही, आरआरबी साठी मी वेगळा व्हिडिओ तयार करेन. तर तुम्ही बघू शकता आयबीपीएस पीओचा कट ऑफ 58, 59, 56 म्हणजे 56 टू 58 या रेंज मध्ये आहे. त्यानंतर आयबीपीएस क्लर्कचा कट ऑफ 61, 63, इथं 69 हा का वाढला, कारण इथं वॅकन्सी फार कमी होत्या, फक्त माझ्यामध्ये 350, 360 अशा काहीतरी वॅकन्सी होत्या, त्यामुळे 69 झालं. एवढ्या कमी असून देखील 69 झालं. एसबीआय पीओ 58, 59 अँड 56 हा कट ऑफ होता. त्यानंतर एसबीआय क्लर्कचा कट ऑफ 18 ला 57 होता, 19 ला पेपर खूपच इझी होता त्यामुळे 71 झाला, आणि लास्ट इयर हा 58 चा कट ऑफ होता. सो यामध्ये तुम्ही एक ऑब्झर्व करा की सगळ्यात हायेस्ट कट ऑफ कुठला आहे, तर हा 71 चा. 71 सगळ्यात हायेस्ट कट ऑफ. सो जास्तीत जास्त तुमचा कट ऑफ कुठपर्यंत जाऊ शकतो, तर माझ्या मते 70 पर्यंत जाऊ शकतो जास्तीत जास्त. मी आता आयबीपीएस क्लर्कचा देखील 350 वॅकन्सीचा 70 पर्यंत लागलेला आहे. सो जास्तीत जास्त 70. कट ऑफ हा बऱ्याच गोष्टीवर व्हॅरी होऊ शकतो. एक्झाम व्हायच्या अगोदर आपण कट ऑफ प्रेडिक्ट करू शकत नाही, कारण कट ऑफ कशावर अवलंबून असतो, तर नंबर ऑफ अस्पायरंट्स, एक्झामचे डिफिकल्टी लेवल, त्याचबरोबर नंबर ऑफ वॅकन्सी यावर कट ऑफ अवलंबून असतो. वॅकन्सीज कमी असल्या कट ऑफ खूप हाय जाणार, पेपर डिफिकल्ट आला कट ऑफ डाऊन जाणार, पेपर इझी आला पेपर खूप आपला कट ऑफ खूप हाय जाणार. त्यामुळे एक्झाम व्हायच्या अगोदर कट ऑफ आपण प्रेडिक्ट करू शकत नाही, पण आपण आपल्या प्रिपरेशनवर फोकस करू शकतो. आपल्या हातात काय आहे, तयारी कर. आपण आपल्या परफॉर्मन्सवर मात्र चांगली लक्ष ठेवू शकतो, आणि तो परफॉर्मन्स इम्प्रूव्ह कसा होईल हे आपण बघू शकतो. सो आपण परफॉर्मन्स कसा चेक करायचा, तर टार्गेट स्कोर काय ठेवायचा मॉक टेस्ट मध्ये 70चा. मिनिमम 70 मला पडले पाहिजे. कुठली एक्झाम असू दे, तुम्ही कुठली एक्झाम, मी म्हणतोय आयबीपीएस पीओ असू दे, क्लर्क असू दे, कुठली एक्झाम असू दे, तुम्हाला 70चा कट ऑफ क्लिअर करायचा आहे, अगदी मॉक मध्ये देखील. आता हा 70 मार्क्स तुम्ही कसे मिळवाल, तर एक्झामच्या अगोदर ऑलरेडी आपण तुमच्या स्ट्रेंथ प्रमाणे, विकनेस प्रमाणे तुम्हाला ठरवावं लागेल. तर यामध्ये मी 3 केसेस मेन्शन केलेल्या आहेत स्कोरिंग स्ट्रॅटेजी एक्झाम मधली. पहिलं म्हणजे क्वांट मध्ये तुम्हाला मी मगाशी सांगितलेलं आहे, मिनिमम 25 मार्क्स तुम्हाला पडलेच पाहिजेत. सो मिनिमम 25 इथं मी कन्सिडर केलेलं आहे. क्वांट तुमचं बऱ्यापैकी असेल तर इथं ऑब्व्हियसली 30 पर्यंत जाऊ शकता तुम्ही. LR मध्ये 35 पैकी 35 पडले पाहिजेत, पण मी 30 धरतोय. त्यानंतर इंग्लिशमध्ये हे 55 झाले, म्हणजे इंग्लिशमध्ये तुम्हाला 15 ते 20 मार्क्स मिळवावे लागतील. असे टोटल तुम्ही 75 पर्यंत आरामात जाऊ शकता. सपोज तुमचं क्वांट एवढं चांगलं नसेल तर ऍटलीस्ट 20 तर पडायलाच पाहिजे. 20 पेक्षा कमी म्हणजे काहीच नाही मार्क्स. 20 म्हणजे 20च्या खाली जाऊच नाही आपण. क्वांट मध्ये लक्षात ठेवा, प्रिलिम मध्ये 20 मिनिमम 20 पडलेच पाहिजेत. 20 पेक्षा खाली गेला ना तुम्ही काहीच तयारी करत नाही असं मी म्हणेन. त्यानंतर LR मध्ये मिनिमम आपण धरूया, LR ला 35 आउट ऑफ 35 पडले नाही, पण 30 पडले तुम्हाला. 50 झाले, मग 70 पर्यंत जाण्यासाठी तुम्हाला इंग्लिशला 20 मार्क मिळवावे लागतील. पण 20 मार्क मिळवणं हे देखील खूप अवघड आहे इंग्लिशमध्ये. बऱ्याच जणांचं इंग्लिश वीक असतं, मग त्यांना किती मिनिमम मिळवावे लागतील, तर बघूया. तुम्हाला हे 2 सब्जेक्ट खूप स्ट्रॉंग बनवावे लागतील. त्या 2 सब्जेक्ट मध्ये तुम्हाला मिनिमम 20 अधिक 35 म्हणजे 55 मार्क्स तुम्हाला मिळवावे लागतील, जर इंग्लिश तुमचं वीक असेल तर. आणि उरलेले 15 मार्क्स तुम्हाला इथून मिळून जातील. अशा रीतीने तुमचं 70 पर्यंत आरामात तुम्ही पोहोचू शकता. पण लक्षात येईल की मिनिमम 15 मार्क्स इंग्लिशला तुम्हाला पडायला. आता एसबीआयच्या एक्झामला जरी सेक्शनल कट ऑफ नसला तरी बघा तुम्ही
इंग्लिश शिवाय फायनल सिलेक्शन घेऊ शकत नाही. मे बी तुमची प्रिलिम क्रॅक होईल, पण तुम्ही मेन्सला राहणार म्हणजे राहणार. त्यामुळं क्यूएलआर इंग्लिश वीक असेल तर क्यूएलआर मध्ये मिनिमम 55 पाडा. मिनिमम मी म्हणेन की क्यूएलआरचा एकतर 100% अॅक्युरेसी ठेवा, काही गेसवर्क आपल्याला करायचं नाही, तुक्का काही मारायचा नाहीये. 50 अटेम्प्ट करा क्यूएलआरचे, पण 50 मार्क्स मिळवा आणि उरलेले मग 20 तुम्हाला आरामात इंग्लिशमध्ये मिळून जातील. सो ही स्ट्रॅटेजी तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथ प्रमाणे डिवाइस करायची आहे. आणि एक्झामला जाताना एक्झामच्या जाण्याच्या अगोदर तुम्हाला 50 मार्क मी तुम्हाला सांगितलेच आहे. तर एक्झामला जाता कधीही म्हणायचं नाही की मी मिनिमम 70 मार्क मिळवेल, 75 मार्क मिळवेल, असं प्री डिटरमाइंड माइंडसेटने कधीच जायचं नाही. कारण एक्झाम मध्ये पेपर खूपच इझी आला तर 70च्या ठिकाणी 90 चांगला अटेम्प्ट झाला असता तुमचा, किंवा पेपर खूपच डिफिकल्ट आला तिथं 70 कट ऑफ लागणारच नाही, तिथं 50चा कट ऑफ लागाल, तिथं तुम्ही 50च करा पण अॅक्युरेसी हाय ठेवा. हे महत्वाचं आहे, हे समजणं महत्वाचं आहे. यासाठी भरपूर मार्क्स देणं गरजेचं आहे. जेवढा तुम्ही मार्क्स जास्तीत जास्त द्याल ना, तेवढं तुम्हाला हे हळूहळू अंडरस्टँडिंग येत जाईल. तर ही होती आपली प्रिलिमिनरी एक्झाम बद्दलची स्ट्रॅटेजी. जाता जाता तुमच्यासाठी मोटिवेशनच्या काही गोष्टी. परत एकदा मी रिवाइज करतो काय काय सांगितलं आज मी तुम्हाला. पॅटर्न बघितला आपण, सिलेबस बघितला, त्यातले इम्पॉर्टंट टॉपिक्स बघितले, प्रिपरेशन करताना 3 स्टेपमध्ये प्रिपरेशन करायचं हे आपण बघितलं. मॉक टेस्ट किती इम्पॉर्टंट आहेत हे तुम्हाला सांगितलं. टार्गेट मी तुम्हाला दिलं 50 मार्क्सचं. त्यानंतर कट ऑफ आपण डिस्कस केला. कट ऑफ आपण प्रेडिक्ट करू शकत नाही, पण आपण 70 कन्सिडर करायचे. कुठल्याही एक्झाम मध्ये मिनिमम 70 मार्क्स मिळवायचेच आहेत आपल्याला. आणि स्कोरिंग स्ट्रॅटेजी देखील आपण डिस्कस केली. आता जाता मोटिवेशन बद्दल बोलूया. 3 गोष्टी व्यवस्थित जमल्या ना की प्रिलिम निघते. त्या म्हणजे स्पीड, अॅक्युरसी अँड नॉलेज. या तिघांचा मेळ व्यवस्थित बसला की पूर्व परीक्षा कोणतीही असो तुम्ही ती चांगल्या मार्क्सने पास होणार म्हणजे होणार. पण जर 1-2 वर्ष तयारी करूनही तुमची प्रिलिम निघत नसेल तर या स्पर्धा परीक्षा तुमच्यासाठी नाहीत. थोडं तुम्हाला वाईट वाटेल, पण तरी देखील मी तुम्हाला म्हणेन की या स्पर्धा परीक्षा तुमच्यासाठी नाही. या केसमध्ये तुम्ही बँकिंगची तयारी करतो असं म्हणून एकतर दुसऱ्यांना फसवत आहात किंवा स्वतःला. कारण प्रिलिम पास करणे अजिबात अवघड नाही. ही परीक्षा खूपच मॅथेटिक आहे. त्याच प्रकारचे प्रश्न गेली 4-5 वर्ष विचारले जात आहेत. त्यामुळे कमीत कमी 1 महिन्याच्या तयारीवर तुमची प्रिलिम निघू शकते. आपल्या क्लासमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी क्लास संपायच्या आधीच प्रिलिम काढलेले आहे. तुमचा जर क्लास संपला असेल तर तुम्हाला ही परीक्षा पास करण्याची खूपच चांगली संधी आहे. तयारी करत असताना आजूबाजूला खूप निगेटिव्ह गोष्टी घडत असतात. तुम्हाला तुमच्या ध्येयापासून त्या विचलित करत असतात. सध्या तर पॅन्डेमिक चालू आहे, त्यामुळे बरीच मुलं घरी बसून आहेत. दुसरी लाट, तिसरी लाट या येतच राहणार. पण तुम्हाला तुमच्या ध्येयावर एकलव्यासारखं लक्ष केंद्रित करायचं आहे. मन विचलित करणारे हजारो घटक तुम्हाला आजूबाजूला दिसतील, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करायची आहे. यासाठी कितीही कष्ट करावे लागले, रात्रीचा दिवस करावा लागला, तर तुमची तयारी असली पाहिजे. मित्रांनो लक्षात ठेवा, बँकिंगच्या परीक्षा अजिबात अवघड नसतात. अवघड असते ती स्पर्धा. कारण पेपर सोपा गेला तर सगळ्यांनाच सोपा जाणार आणि अवघड गेला तर सगळ्यांनाच अवघड जाणार. इथं पहिली परीक्षा पास करणे खूप अवघड आहे, पण एकदा का पहिली परीक्षा पास झाला ना की तिथून पुढे एका मागोमाग एक परीक्षा तुम्ही पास होत जाल. त्यामुळे अजिबात वेळ न दवडता आजपासून आत्तापासूनच अभ्यासाला लागा. तुमच्या प्रिपरेशनसाठी ऑल द बेस्ट. आजचा हा व्हिडिओ इथंच मी थांबवतो. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडलास असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.